लई चालायलाच येत नव्हतं आणि उभारलं तर लई झालं तर 5 मिनिट उभारलं तर बसावं वाटत होतं. मग चालताना असं पूर्ण वाकडा चालत होतं. आता शिरा झालाय आणि त्रास तर काही नाही. उभारून अर्धा तास उभारतो आता मी. आधी एक नाही 5 मिनिट बी उभारत नव्हतं. बरं, चालून दाखवा जरा असं. असं एवढं स्ट्रेट चालत नव्हतं तुम्ही? नाही, पूर्ण एक साईडला वाकडा झाला. एक साईडला हे तुम्हाला कोण सांगितलं सरळ झाला म्हणून? मी युट्यूब वरच बघूनच झालेलं आहे. नाही म्हणजे तुम्हाला सरळ झाला असं कोण सांगितलं म्हणलं? नाही कोणी नाही, मलाच कळते ना सर. म्हणजे घरी वगैरे काय? नाही घरात मी म्हणलं की रात्री झोप होत आहे. पहिला झोप असं एक लय झाला तर 15-20 मिनिट झोप लागत होतं. हे बाजूला झोपला तर ते त्रास करत होतं, हे बाजूला शिरा झोपला तर झोप होत नव्हतं. 3ला जागे झालेलं सकाळी वाजेपर्यंत जागेत राहत होतो, तेवढा त्रास होत होता. आता का नाही. आपल्या उच्चारणे वगैरे खुश आहोत तुम्ही? हो फुल खुश. असे जे एव्हीएनचे रुग्ण आहेत, तर अशा एव्हीएनच्या रुग्णांना आपल्या हॉस्पिटल बद्दल काय सांगू शकाल? आपले रुग्णाला सगळ्यांना सांगतो मी, कुठं बी फिरायचं गरज नाही. MRI आम्ही काय काढतो ते रेट मध्ये सर उपचार देतात, तेवढ्याच रेट मध्ये उपचार करतात, त्याच्यापेक्षा जास्त का नाहीये. येऊन सगळेजण उपचार घ्यावा. तुम्हाला आधी काय म्हणजे असं पॅन्ट वगैरे घालताना किंवा असं पाय उचलूनच पॅन्ट घालावं लागत होतं. आता नाही, बसून माझा पाय मला उचलत. म्हणजे हे बदल जाणवला म्हणलं पहिल्या 2 दिवस किंवा खाली बसताना उठताना पण बदल जाणवला. लय बदल. असे जे एव्हीएनचे रुग्ण आहेत ना, ज्यांना म्हणजे खूपच एव्हीएनचा त्रास आहे, तुम्हाला एव्हीएन किती वर्षापासून होत असं आता? माझ्या हिशोबाने लॉकडाऊन धरूनच थोडं होतं. लॉकडाऊन झाल्यावर जास्तच झालं. आणि हे जास्त होणं तर 3-4 वर्ष तर झालं बरोबर. हा जुना 3-4 वर्षापूर्वीचा एव्हीएन आहे. हा रुग्ण पूर्ण एक साईडनं वाकून आलेला होता आपल्याकडे येताना, आणि आता बघताय तुम्ही त्यांच्या समोरच आपल्या समोर चाललाय. असे जे एव्हीएनचे रुग्ण ज्यांना ऑपरेशनच्या आधी एक वेळेस आवश्यक आपल्या विश्वप्रज्ञान आयुर्वेदिक न्यूरोथेरपी निसर्गोपचार केंद्र आणि स्पाइन केअर रिसर्च सेंटरला एकदा भेट द्या. आणि काय लोक कमेंट मध्ये वगैरे टाकतात की बाबा हे चुकीचं आहे का काय नाही. तुम्ही कसं माहिती तुम्हाला कसं भेटली होती आपली? युट्यूब वरच भेटलं सर मला. युट्यूबवर भेटलो. आल्याच्या समाधान वाटतंय का? म्हणजे बाकीचे पण तुम्ही पेशंट भेटले? मी दुसरीकडे कुठेही गेलो सर, लय झाला तर 4 दिवस 5 दिवस त्याच्यामध्येच मला फरक वाटला नाही. इथं 4 दिवसातच मला फरक वाटलं, त्याच्याने मी कंटिन्यू केलं त्याचं. बरोबर, चालतंय. धन्यवाद सर. नमस्कार.